श्री मार्तंड महिमा अथ द्वितीयोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। श्री मेघश्यामा श्रीराम भक्तजनांच्या विश्राम, मंगलाच्या मंगलधामा आत्मारामा पाहिमा। तुझ्या दारीचा याचक विनवितो, भावे कारुणिक तुची जननी आणि जनक, प्राणसखा तूच माझा। नसे ज्ञान नाही भक्ती, पूर्व पापांसी नाही मीती, अजुनी ना ठसले चित्ती, मोक्षदायी रूप तुझे। निश्चय न टिके क्षणभर, धावून यावे रघुवीर, छेदावे षड्रिपू वासना जाळ आपल्या प्रतापी बाणाने। सीतापते दाशरथे शरणागत लेखक विनविते, पदरी घ्यावे दीनाते, करुणा वत्सल होऊन या। मागील अध्यायी बाळपण, नानांचे भजनानुसंधान, स्तोत्रपाठ, दैनंदिन अध्ययन चालले गृहीच। 18 वर्षी शंकरशास्त्री मौंजी बंधन नानांचे करीती, मंत्रराज गायत्री देती, स्वमुखे द्विजोत्तम मार्तंडासी। थाटा झाली मौंज अति, बाळबटू पाहुणी संतृप्त होती, अवघे देव ऋषी अदृश्य असती, आशीर्वाद द्यावयासी। श्री दत्तराज माऊली स्मरोनी, हृदय संपुटी मंत्र साठवणी, दिव्य ब्रह्मचर्यात प्रवेशोनी, धन्य होई मार्तंड बाळ। पवित्रोत्तम गायत्री मंत्र, शुद्ध सात्विक मार्तंड चित्त, ऐकता होई पुलकित, तेजात तेज मिसळले। मौंजी बंधन घडताना ना अंगीकारती नव्या आचरण, त्रिकाल संध्या जप अनुष्ठान करोनी घेती शास्त्री बुवा। इकडे गृहीची वेधशाळा चालली होती, तिथे मिळाला नवा विद्यार्थी शास्त्री बुवाला वरचढ बुद्धी गुणांचा। आपले नित्यक्रम आटोपणी बैसावे छात्रामध्ये नानांनी, पाठ घ्यावे श्रद्धेनी, जे जे शिकविती पितृदेव। लौकिक शिक्षणाची गोडी नव्हती नानां लागी, परिधाडी पिता शाळेत, सौंगडी इतर जाती तैसेच। 4 इयत्तेपर्यंत नानाही शिकले निवांत, परी एके दिनी घडले विचित्र आणि थांबले शिक्षण। मुख्य शिक्षकाचे खोलीसमोर उभे होते नाना साचार। चौकशी प्रत्यत कोणी बाहेर येती, कुस्ती मार्तंडाला सांगती, पाचारावे गुरुजींना। आज जाऊनी सांगण्याला मार्तंड गुरुजींपाशी गेला, कथिली वार्ता बाहेरची। तो मुख्य गुरुजी होते आत, ते बदले हसत हसत, सांगावे जा नाही येत मुख्य गुरुजी आमुचे। नव्हते त्यांना भेटायचे, निमित्त करणे टाळायचे, म्हणून या असत्यवाचे वदविती मुखे नानांच्या। इथे पहिले आश्चर्य बाळ मार्तंडाला वाटले अपार। ऐसे कैसे गुरुजी, सरळ असत्य सांगती वदावया? मी पाहतो हे असती आत, आणि बोलेन जरी असत्य, होईन धनी पापाचा खचित, हे न जमणे माझ्याने। त्या बाळरूपी मार्तंडाला पहा सत्याचा कैसा कनवाळा। स्पष्ट नम्रतेने नकारा दिधला त्यांनी गुरुजींना। मी असत्य न सांगणार, द्यावी हवी ती शिक्षा घोर, सत्य धर्म नाही सोडणार कदापिही गुरुराया। ते शिक्षक असते यथार्थ, तरी करीती कौतुक निश्चित, पण घडले मात्र विपरीत, क्रोधाविष्ट झाले अति। पुन्हा पुन्हा मार्तंडाला त्यांनी धाकाने बोलायला, असत्य सांगाया, परीनं ढळला निश्चयापासूनही सत्यमूर्ती। अखेर मार्तंड उबगला, उचलिले पाठी दप्तराला, तडक येऊनी गृहाला विनवी आपल्या पित्यासी। जे शिकवी माझं असत्य भाषण, ऐसे नको माझं ताता शिक्षण, पुनश्च नाही जाणार शरण, ऐशा बिगारी शाळे लागी। पित्याने घातली समजूत परोपरीने, परी न सोडता आग्रह अपुला, चित्तात तिरस्कार होता असत्याचा। संपले तिथे लौकिक शिक्षण, पित्याने न आग्रहिले जाण, वेद विद्या सबीज समर्पण, केला यथार्थ सुसंस्कृत। पहा कैसी सत्यप्रीती बाळ नाना मार्तंडाच्या नांदे चित्ती, जिथे भले थोरे चळती, स्वार्थापायी सत्याहून। रुजुता केवळ सगुण होऊन, आली वाटे आश्रया लागून, नाना देही विसावून, शांती तेजे शोभली। लौकिक शिक्षण नव्हते भाळी, कारण श्री गुरु चंद्रमौळी होणार अंकित सदाकाळी, भाग्य होते मार्तंडाचे। शक्ती चक्राचा गोसावी, अष्टसिद्धी ज्याची गाती ओवी, कशास त्याने ऐकावी विद्या लौकिक पोट भरू? देहाची चिंता करणे ज्यासी, त्याने गोंधळ करावा सत्यासत्यासी। परब्रह्मनिधी स्वयंप्रकाशी, हाती असे ज्याची या, तो कशास करील परवा, ज्याच्या अंकित माधव बरवा। इतरांनी खुशाल सांभाळावा पिसारा लौकिक शिक्षणाचा। येणी रीती मार्तंडाचे तुटले लौकिक शिक्षण पुरते, जप अनुष्ठाना परते नव्हते कसले आकर्षण। इंदूरच्या वेद शाळेत जाणते नरहरी शास्त्री विख्यात होते,
नाना गेले अध्ययनात तेथे वेदमूर्तींच्या शिष्यत्वे. अमरकोश कौमुदी व्याकरण झाले अवघे गृहीच जाणं. महाकाव्य संहिता पठन घडले साक्षेपे इंदुरासी. इंदुरासी जे प्रख्यात तांबे स्वामी आज समाधीस्थ, ते नानांचे सहाध्यायी असत. इंदुरासी त्या काळी 11 वर्षांचे होते वय. नानांसी लागली तळमळ. मूळ रूपाचे स्मरण सकळ होऊ लागले तीव्रतेने. या बाळवयी उदास झाली. कोवळी नानामूर्ती चिंतावली. रामदासांसम व्याप्त झाली चिंतेने अवघी नाना मुद्रा. नाथांना 5वे वर्षी सबळ गुरुकृपेची लागे तहान. गलबल होता हृदयी धावले बाळ जनार्दन चरणांसी. तीच स्थिती नानांची होऊ लागली लवलाही. उदास खिन्न हृदय व्यथाई कोणापाशी बोलावी. कधी गुरुराज भेटेल, कधी निमेल हृदय ज्वाळ, कधी वर्षेल मेघ श्यामल. संतप्त चित्ती अखंडपणे जीव जाई वेडावून. चालले सारे पूजा अनुष्ठान, परी आस चेतली आतून गुरुकृपा व्हावयाची. प्रल्हादाचे बालवया, आठवावे ध्रुवाचे दृढ निश्चया. हे करुणाघना दत्तात्रेया, धाव पाव मावली तू. धीर करुणियाची ती बाळ पुसे पितया प्रती. बाबा अनुग्रह मजवरती, कराल का हो कृपामूर्ते. आपण माझे जन्मदाते, वेदविद्येचे अधिकारी जाणते. वासुदेव मूर्ती कृपांकिते, आपणावरी प्रसन्न. गायत्री मंत्र देऊनी आपण, दिधले मजला पवित्र द्विजपण. करुणी गुरुमंत्र प्रदान, कृतार्थ मजला करावे. आपली कीर्ती सर्वतोपरी, गाजते जगात श्रेष्ठ या परी. धन्य माझे भाग्य खरोखरी, छत्र आपले लाभे मज. आपण करुणी अनुग्रह मजप्रत, दाखवावी मोक्ष वाट. जेणे सफल होते नीट, येरझार संसाराचे. आपल्या आज्ञेत वर्तेन, किंचितही न उल्लंघेन. विनविले मार्तंडे शिर ठेवून, विनम्रतेने चरणावरी. पित्याने पाहिले बाळासी, गहिवरला अंतःकरणासी. बाळ तुझ्या हृदयेच्छेसी, जाणतो मी परिपूर्ण. धन्य तुझी तळमळ. ज्या वयात इतर बाळ खेळणे स्वैर ठाऊक केवळ. तेव्हा तुझ इच्छा अशी, परी अनुग्रह देणे तुला. हे ईश्वरी इच्छे विरुद्ध बाळा. दत्तात्रयांचा आदेश मजला, तुम्हासी नाही अधिकार. देईन अनुग्रह इतरांसी, परी तुम्हासाठी नसे आमची योजना. वत्सा देवाची, तुझे गुरुराज निराळे. व्याकुळला मार्तंड मनी, कैसे भेटतील ते सांगा जनी. कोठे शोधू, काय अनुष्ठानी साध्य होईल गुरुराया. 11 वर्षांचे असताना मांडली तप कडक साधना. श्री गुरुचरित्र ग्रंथ आराधना, सांगितली गुरुप्राप्ती स्तव. ती अनुष्ठानाची पावन सुंदर कथा ऐका, होऊनी सादर. प्रल्हाद नाम देवासम, मार्तंड बाळ भासे मज मार्तंड हा. दत्त मंदिराजवळीचे होते नानांचे गृह सात्विक. खोली सारवणी तेथ एक मूर्ती मांडली उपास्याची. होते वृक्ष मनोहर, लिंब अश्वत्थ औदुंबर. मागील बाजूस हिरवेगार, प्रदक्षिणेच्या वाटेवरी. श्री दत्तांच्या माथ्यावरती छाया त्यांच्या अखंड झुलती. हृदया माझी उर्मी उठती, मंगल पवित्र आनंदाच्या. पहाटे लवकर उठोनी, संध्या जप आवरोनी. पूजा संविधान करोनी, नाना बैसती सप्ताहास. एकांत होता पूर्ण तेथ, आतुनी लावणी द्वार निवांत. वाचतो बाळ श्री गुरुचरित, अति प्रेमे गुरुसाठी. समोर एक रिकामे आसन मांडोनिया ठेविले जाणं. शेजारी सर्व साधन पूजनाचे पवित्र पहा. एक वाटी दुधाची, एक लहान तुपाची, पवित्र तीही गायीची. शेजारी ठेविली भरोनिया. उत्फुल्ल ताजी खुडली सुमने. प्रतीक्षिती श्री गुरुचरणे. शांत नंदादीप आपुल्या लोचने, पाहतो मार्तंड मूर्तीला. 12 दुपारचे जधी होत, आटोपावा अध्यायक्रम निश्चित. करोनी सकळ आरती मंत्र, येई मार्तंड बाहेरी मग. संध्या समय होता पुन्हा, सायं संध्या करुनी. नाना धुपारती शेजारती पदाना, गात असे आनंदाने. करोनी भूमिशयन, घ्यावी रात्री विश्रांती जाणं. पूर्णतः सकळ नियम पाळून, विनमितो अखंड दत्तगुरु. पूर्ण पहिल्या सप्ताहात राहुनिया केवळ नक्त. एक वेळ अल्पाहार फक्त, नाना घेतसे दुपारचाची. वाचनापूर्वी साष्टांग दंडवत घालूनी पितृदेवांप्रत. सिद्धांचा आशीर्वाद घेत, वाचण्याआधी उल्हासाने. लक्षात घेता वयासी, अपार कौतुक वाटे हृदयासी. पाहुण्या दृढ निश्चयासी, बाल तपस्वी मार्तंडाच्या. संपला पहिला सप्ताह काळ.
केली सांगता सशास्त्र सकळ, परी चित्तांतरी व्याकुळ, गुरु माझा गौसेना. पुनश्च त्याने दुसरे दिनी द्वितीय सप्ताह आरंभ करोनी अखंड ध्यास मनी जागवनी मांडिले अनुष्ठान मार्तंडे. सगळे यथासांग पूर्वीप्रमाणे याही सप्ताहात केले त्याने, परी दोन्ही समयी उपोषणे आरंभिली. यावेळी उपवासाचे अल्प पदार्थ खावेत, रोज नाम मात्र. काया वाचा मने मात्र दत्त नाम गरजत असे. औदुंबराच्या वृक्षातळी बैसावे नाम गात, सांजवेळी भक्तीच्या प्रेमजळी मानसाने विहरावे. संपला दुसरा सप्ताह जरी, 14 दिवसांचे अवसरी. मार्तंडे चित्त ना थांबे तरी, मांडिला सप्ताह तिसरा तये. पिता सर्व न्याहाळितो, कौतुके सगळ्या संमती देतो. दत्तगुरूंना विनवितो, घ्यावे पदरात बाळकाला. तिसऱ्या सप्ताही दुग्धाहार, क्वचित करावा फलाहार. मार्तंड बाल तपस्वी साचार, शुद्ध काय होतो रोज. न चुकता दुधाची वाटी समोर ठेवावी आसना पुढती. रित्या आसनी जणू गुरुमूर्ती येऊन या बैसणार. सर्व यथोचित नियम पाळोनी, ब्रह्मचर्य कडक सांभाळोनी. दिगंबरा दिगंबरा मंत्र मुखाने अविरत जपणे बाळाचे. संपविले तृतीय सप्ताहस, पूर्ण झाले 21 दिवस. फळली नाही मार्तंड आस, व्याकुळता अंतरात तीव्र उठे. परी शांत चित्ते तयाने, न ढळता निश्चयाचे बळाने. मांडिला चौथ्या सप्ताहानुष्ठाने, लगेच तिसरा संपल्यावरी. जणू हट्टासी पेटला नामदेव, घेईन साध्य करुनी देव. सांडिला जरी माझा जीव, नसे त्याची पर्वा मला. चौथ्या सप्ताही आपल्यावरची केली बंधने अधिक स्वयंची. गोरस पिवनी अल्प मात्रची, दिवस त्याने कंठावा. घरातील अवघे जण आश्चर्य करीती मनातून. बाळ कसला महाव्रती जाण, शुकाचार्य तपस्वी हा. लक्ष्मी माता सात्विक चित्ते, रोज त्रैलोक्य रमण दत्ताते. काकोळती होऊन विनविते, हा कैका गुरुराया. संपला चौथाही सप्ताह सकळ, परी वाढले बाळाचे सत्वबळ. आता गुरुकृपे वाचुनी केवळ, काही न मजला आवडेल. येईल जेव्हा गुरुसी दया, तेव्हाच मीही थांबेन पितया. हे योगीराया दत्तात्रेया, तारी अथवा मारी आता. सप्ताहात क्षीणतेने सांडिली जरी तनु प्राणाने. आनंदाने श्री गुरुचरणे अंती करीन जवळी मी. आरंभनी 5वा सप्ताह तत्पर, आर्त हाक मांडिली सत्वर. फक्त सकाळी वाचनानंतर करावे दूध प्राशन. पूर्ण मार्तंडाची काया, शुद्ध तेजपुंज व्हावया लागली तपोबलाने सगळ्या. हळूहळू दिने दिने पंचकोशांची अंतरशुद्धी होऊ लागली मंत्रसिद्धी. संपला 5वा निर्मल बुद्धी, 6वा सप्ताह आरंभला. 6वा 7वा मार्तंडाने केले सप्ताह त्याच निष्ठेने. केवळ तुलसी दल प्राशने, श्री चरणींच्या तीर्थासवे. एकूण 50 दिवस झाले, त्रिविध परींचे तपची घडले. उपोषणे क्षीणपण आले, वाढले परी तपोबल. अखंड दत्तनामे वैखरी, एकवटल्या अंतःकरणी नादलहरी. अखेरचा सप्ताह, दिवस अखेरी उजाडला तपस्सेचा. क्षीण क्षीण झाला देह, कालवती हृदय सात्विक भाव. अपार आसवे लोचनी धाव घेती, आक्रंदते अंतःकरण. समोर नित्याप्रमाणे मांडिले होते पूजना. आसन होते ठेविले, जाती लोचन अधीरतेने त्याकडे पुन्हा. हे गुरुराया कृपामूर्ती, कारे कोपलास बाळकावरती. आई तुझ्या वीण शून्य जगती, धाव घेई वत्सले गे. नको पाहुरे अंत आता, हे करुणा घना बा अवधूता. अनसुया सुता श्री गुरुदत्ता, आर्त टाहो ऐक माझा. ऐसी काकोळती चालली, दृष्टी अवघी थिजलेली. ओवी मागून ओवी चालली, नसे दर्शन सद्गुरूंचे. बाळकाया कोमेजलेली, अखंड श्रमाने शिनलेली. केविलवाणी दिसू लागली, अखेर घटिका तपाचीही. आई वेगळे असावे वत्स, तैसे हुरूरते चित्त उदास. गुरुदर्शनाची कैसी आस, क्लेश कैसे विलक्षण. ती तळम हृदयाची, हृदयानेच जाणावी साची. उत्कट वेड्या अनुभूतीची, आर्तता जाणे साधकची. धन्य मार्तंड उच्च साधक, दाटला हृदयी भक्ती उद्रेक. जिंकिता झाला श्री गुरुनायक, आपल्या भाव बळाने पाहा. तो वृत्तांत अद्भुत मनोहर, ऐका श्रोते सावध तत्पर. वर्णिन पुढीला ध्यायी सुंदर, नानांच्याच कृपाबळे. श्री गजाननांच्या प्रेरणे, नानांच्या आशीर्वचने. मार्तंड महिमा उमलणे, विजयमुखे उत्तरोत्तर. शुभं भवतु. इति श्री मार्तंड चरिते द्वितीयोऽध्यायः समाप्तः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय।